विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित 19वे विद्रोही साहित्य संमेलन संभाजीनगर औरंगाबाद इथे होत आहे आणि आज या संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा करताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय. यवतमाळ येथे वास्तव्याला असणारे डॉक्टर अशोक राणा हे 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. 18व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून ते या संमेलनाची धुरा स्वीकारतील आणि 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी हे महासंमेलन या नगरामध्ये संपन्न होणार आहेत. डॉक्टर अशोक राणा हे असे साहित्यिक लेखक आहेत की ज्यांनी आजपर्यंत जवळपास 73 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. विविध विषयांवरचं त्यांचं लेखन आहे. लोकसाहित्य, लोकपरंपरा यांच्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. मिथकांचं वास्तव उकलवून दाखवायचं एक महत्त्वपूर्ण काम त्यांनी त्यांच्या लेखनातून केलेलं आहे. प्राचीन इतिहास आणि पुराण आणि मिथकं याच्या संदर्भात त्यांची एकूण 23 पुस्तकं ही प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या महामानवांच्यावर जी प्रबोधनपर पुस्तकं लिहिलेली आहेत ती 13 प्रबोधनपर पुस्तकं त्यांनी आजवर लिहिलेली आहेत. संत वाङ्मयाच्या संदर्भात त्यांनी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजी महाराज या सगळ्या कालखंडाबद्दल आणि या महानायकांची शिकवणूक समाजामध्ये पुढे यावी याच्यासाठी जवळजवळ 11 ग्रंथ हे डॉक्टर अशोक राणा सरांनी लिहिलेले आहेत. ते स्वतः महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. अध्यापनाचं मराठी शिकण्याचं काम ते करतायत आणि करत होते. निवृत्तीनंतरही त्यांनी संशोधकाचा लेखनाचा पिंड हा त्यांचा तसाच जतन केलेला आहे आणि मराठी भाषेच्या अभ्यासापासून पिशाच्य भाषा ज्याला म्हटलं जातं तिथपर्यंतचा म्हणजे भाषेचाही विविधांगी अभ्यास हा डॉक्टर राणा सरांनी केलेला आहे. आणि असे अध्यक्ष हे 19व्या साहित्य संमेलनाला लाभलेले आहेत याचा आम्हाला मनापासून आनंद होतो. आणि खरं तर असं म्हणता येईल एका विधानात की राणा सरांची नियुक्ती जाहीर करताना आम्हाला आनंद याच्यासाठी होतो कारण असत्याची सत्यकथा त्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगितली आहे. धन्यवाद. माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण पत्रकार परिषद फक्त पुन्हा एकदा मी थोडंसं पुन्हा आजची पत्रकार परिषद ही अध्यक्ष पदाच्या घोषणेसाठी आहे. कार्यक्रम पत्रिका आपण करत राहतो आहे. हे विषय त्याच्यात इन्क्लूड 100% होणार आहे. त्याची स्वतंत्र पत्रकार परिषद आपण घेऊया. हो, अगदी भेटणार आहोत केलेला आहे आणि त्यांनी प्रक्रियेची धुरा घेतलेली आहे. आमची खात्री आहे की हे सर्व संमेलन यशस्वी करते आणि आजपर्यंत झालेल्या 18 संमेलन आणि 2 इतर संमेलनांच्या पेक्षा हे संमेलन मोठं आणि भव्य दिव्य स्वरूपात होईल. पत्रकार बांधव हे सुद्धा आपले भाज्य घटक आहे. कारण जो शोषित वंचित घटक आहे त्या घटकाला न्याय देण्याचं काम पत्रकार करत असतो आणि तोच बांधव आपला लेखक आहे. ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व साहित्य प्रवाहामध्ये आलेलं नाही, वंचित शोषित घटकाचं, त्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम जे लेखन करतात त्या लेखकांचं हे साहित्य संमेलन आहे. आणि पत्रकार आमचा भाऊ आहे. त्याच शोषित वर्गाचं नातं पत्रकारांचं आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन पत्रकारांचं पण साहित्य संमेलन आहे. या वर्गाची बांधिलकी ठेवलेली आहे. मला माहिती आहे पत्रकारितामध्ये काही प्रवाह आहेत, परंतु श्रमिक शोषित जनतेची बांधिलकी असलेले बहुतांशी लेखक पत्रकार आहेत आणि हे पत्रकारांचं साहित्य संमेलन आहे. पत्रकारांचा सुद्धा समावेश या साहित्य संमेलनात होणार आहे. मला थोडं विनम्रपणे सांगा वाटतं की मागच्या नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये संजय आवटे प्रस्थापित साहित्य संमेलनामध्ये असताना निमंत्रण नसताना सुद्धा आवटे विद्रोहीच्या मंचावर आले आणि उत्स्फूर्तपणे मंडपात आले आणि तिथे विद्रोहीला शुभेच्छा दिल्या. ही बांधिलकी त्यांनी संदर्भामध्ये येऊन दाखवली. परिसंवादन करा ना की आजची पत्रकारिता ही मीडिया झाली आहे का?
क्या बात आहे. हे अवश्य स्वागत करूया पण यांचं. आणि काही पत्रकारांना बोलवा. पत्रकारांच्या समस्या आणि अडचणीवर पण काही चर्चा होणार आहे सगळ्या. होईल, होईल, होईल. तर आम्ही माध्यमांचं बदलतं स्वरूप हा. आणि माध्यमांवरचे हल्ले या संदर्भातल्या चर्चा करणार आहोत. मागेही केलेल्या आहेत.